करा सुरू. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज बघा या ठिकाणी आपण उदय देशमुख यांच्या शेतामध्ये एक शेतकरी आहेत उदय देशमुख यांच्या शेतामध्ये भात लावणीसाठी आलेलो आहोत. हे बघा याला काय म्हणतात, हे भाताचं रोपं आहेत. काय आहेत? भाताची रोपं प्रथम वाफा तयार केला जातो आणि त्या वाफ्यावर तयार केलेली रोपं काय केलात की काढतात, त्याला म्हणजे उपटून काढतात आणि त्यानंतर याचे मूठ बांधले जातात. अशा पद्धतीने बघा हे आपण मुठामधले अशा पद्धतीने हा मूठ बांधला जातो आणि ते पूर्ण शेतात लावण्यासाठी नंतर मूठ आणले जातात. याच्यामध्ये नांगरणी केली जाते. पहिली काय केली जाते? चिखल केला जातो. आता शेतकरी ट्रॅक्टर वापरतात. पूर्वी काय होतं आपल्याकडे? कशाने? बैलजोडी म्हणजे बैलाची जोडी असते, नांगर असतो. या नांगराच्या साहाय्याने आपण काय करायचो? त्याचा चिखल करायचो आणि हा चिखल तयार झाल्यानंतर याच्यावर आपल्याला लावणी करायची असते. काय करायची असते? लावणी. आता हा चिखल रेडी झालेला आहे, ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल केलेला आहे. आता बघा प्रत्येकाने भाताची कांडी घ्यायची असे 4-4 असतात बघा. 4-4 कांडी घ्या हातात. ओके रेडी. आणि तुमचा जो अंगठा आहे उजव्या हाताचा, हा अंगठा काय करायचा आहे? खाली वाका. हे बघा हा भात समोर आला पाहिजे असा बघा सगळ्यांनी. हा आणि अंगठ्याने दाबा, प्रेस करा. ओके त्याच्या मुळावर माती द्या. दिली माती. आता बघा या ठिकाणी लावलेला भात आहे, याला माती द्यायची का? तर तो वाहून जाऊ नये. हे पाणी दिसतंय तुम्हाला शेतात, बरोबर की नाही? लक्षात आलं? अशा पद्धतीनं शेतकरी काय करतात आपल्या शेतामध्ये? काय करतात? भाताची लावणी करतात. काय करतात? भाताची लावणी करतात. ओके सगळ्यांना कळलं? ठीक आहे. आता तुमच्याकडे जे काही मूठ आहेत त्याचं आपण सगळ्यांनी लावणीचं प्रात्यक्षिक करायचं आहे. चला रेडी. घ्या लावा. 4-4 कांड्या लावायच्या आहेत. ओके खाली लावा. मातीत प्रेस करा. ओके झालंय. खाली असा प्रेस करा आणि त्याला माती टाका. ठीक आहे धन्यवाद. तुमचं काम चालू राहू दे. अजून मूठ घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला थोडंसं लावणी करायची सगळ्यांनी. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.